तर एकीकडे सर्वसामान्यांना गॅस टंचाईचा प्रश्न भेडसावतोय, मात्र आमदार, खासदार, मंत्री महोदय देखील या प्रश्नानं त्रस्त आहेत का हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केलाय। यावेळेला बोलताना आमच्याकडे अनेक वर्ष पाईपलाईन गॅस आहे, मात्र आम्ही देखील सामान्यांच्या प्रश्नाबाबत संवेदनशील आहोत, अशी प्रतिक्रिया मनीषा कायंदे यांनी दिली। गेले 10 वर्ष आमच्याकडे पाईप गॅस लाईन आहे, त्यामुळे त्याची झळ अजूनपर्यंत आम्हाला पोचलेली नाही आहे। परंतु आपल्याला झळ नाही म्हणून जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करावं असं नाही आणि सरकारचाही तसं काही मानस नाही आहे। तर आमदार महेश सावंत यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही त्यांना प्रश्न विचारला, त्यावेळेला नेमकं त्यांचं काय म्हणणं होतं पाहूयात। काल सुद्धा मी एका कॅटरर्सवाल्याला फोन केला की पैसे जास्त आले म्हणून थोडे कमी करा, तर त्यांनी मला उत्तर दिलं की अरे सध्या आम्ही कोळशावरती जेवण करतो, त्यामुळे आम्हाला खूप महाग पडते, कमी करणं आमच्या बजेटच्या बाहेर येतं। म्हणजे ही समस्या सर्वसामान्य लोकांना घडू शकते, शेतकऱ्यांना पडू शकते। घाऊक बाजार येतो आहे, त्यांची विक्री जास्तीत जास्त विक्री दुकानात होते किंवा हॉटेलमध्ये होते, ती विक्री बंद झाल्यानंतर त्याचा परिणाम डायरेक्ट शेतकऱ्यांवरती सुद्धा होऊ शकतो। एकीकडे